हॅलो. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. आपण आतापर्यंत पाहिलं की केमिकल कोऑर्डिनेशन आणि हायपोथॅलेमस अँड इट्स हॉर्मोन्स. आता आपण बघूयात त्याचा नेक्स्ट पार्ट आणि इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज पिट्युटरी ग्लँड. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट gland, endocrine gland of the body. This is also known as hypophysis. फायसिस म्हणजे हायपोथॅलेमस. आता हायपोथॅलेमसमध्ये ऑलरेडी हायपो शब्द आहे, मग हायपोथॅलेमस विल बी मोर कन्फ्युजिंग. म्हणून हायपोथॅलेमस इज फायसिस, पिट्युटरी ग्लँड इज हायपोफायसिस, दॅट इज बिलो द हायपोथॅलेमस. ओके, सो हायपोफायसिस ग्लँड इज अनदर नेम फॉर पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडचे दोन पार्ट पडतात. हा आहे फ्रंटचा पार्ट, दॅट इज अँटेरियर लोब ऑफ द पिट्युटरी, also known as adenohypophysis, and posterior lobe of pituitary is known as neurohypophysis. असं त्यांचे नाव ठेवण्याच्या मागे काहीतरी रिझन आहे. जो अँटेरियर पार्ट आहे, इट इज नॉट ॲक्च्युली पार्ट ऑफ द ब्रेन. पोस्टेरियर पार्ट इज डाउनवर्ड ग्रोथ ऑफ द हायपोथॅलेमस. सो न्यूरोहायपोफायसिस मध्ये शब्द आहे न्यूरो, which means that it has originated from the nervous tissue and it contains neurons. But adenohypophysis is not original part of the brain, and therefore it is not originated from the nervous system. Therefore it also does not have the nervous tissue or neurons. So what is the adenohypophysis or anterior pituitary? Adenohypophysis is the upper extension of the pharyngeal mucosa. It is also known as Rathke's pouch. Okay. And ते जसं जसं वरती गेलं आणि हे वरून खाली आलं, दोघं एका ठिकाणी भेटले पिट्युटरी ग्लँडच्या इथे. त्या पार्टला, हा जो पार्ट आहे हा खालून डिटॅच झाला आणि ह्याला जाऊन अटॅच झाला. हा पार्ट वरून अटॅच राहिलाच, प्लस त्याने ह्याला सामावून घेतलं आणि दोघांची मिळून एक ग्लँड बनली. असं पण बनण्याच्या मागे दुसरं एक आहे की नर्वस टिश्यू इज ऑफ एक्टोडर्मल ओरिजिन. एक्टोडर्मल ओरिजिन असल्यामुळे त्याच्यामध्ये सिक्रेटरी ग्लँड्स नाही आहेत. पण हा जो हायपोफायसिस आहे तो फॅरिंजियल टिश्यूपासून आलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये सिक्रिशनची इनहेरंट कॅरेक्टरिस्टिक आहे, which is helpful for the pituitary gland. कारण 3/4 of the hormones, that is 75% hormones of the pituitary gland are from the anterior pituitary, which is an outsider tissue. Okay, anterior pituitary हा पार्ट आहे ना, हा posterior pituitary आहे. इथे काय आहे ते बघूया. इथे वरती हायपोथॅलेमस आहे. दिस इज ऑप्टिक कायाझ्मा. व्हॉट इज ऑप्टिक कायाझ्मा? या ठिकाणी आपल्या ज्या ऑप्टिक नर्व्स आहेत त्या अशा क्रॉस होतात, दॅट इज ऑप्टिक कायाझ्मा. त्या पार्टला आपण विसरून जाऊ, त्याचा या डायग्रामशी जास्त संबंध नाही आहे. त्यानंतर हा जो पार्ट आहे, दिस इज नोन एज इन्फंडिबुलम और स्टॉक. हा जो पार्ट आहे, दिस पार्ट कनेक्ट्स हायपोथॅलेमस टू द पिट्युटरी ग्लँड. ओके, इन्फंटिबुलम या ठिकाणी हा जो असा एक्सटेंड झालेला पार्ट दिसतो, दिस इज नोन एज मेडियन एमिनन्स. तुम्हाला याची मी डायग्राम टाकणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची नावं कळतील. इथं नावं टाकले तर सगळी खिचडी होऊन जाईल. ओके, सो मेडियन एमिनन्स, इन्फंटिबुलम अँड पोस्टेरियर लोब, these are the three parts of the neurohypophysis. Okay, this part is also known as pars nervosa. पार्स म्हणजे पार्ट, नर्वोजा म्हणजे न्यूरो. ओके, सो न्यूरोहायपोफायसिसचे 3 पार्ट झाले, मेडियन एमिनन्स, इन्फंडिबुलम और स्टॉक अँड पार्स नर्वोजा. तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय हा न्यूरॉन आहे, न्यूरॉन आणि हा त्याचा झाला ॲक्झॉन. न्यूरॉन आणि ॲक्झॉन, इथे 2 प्रकारचे न्यूरॉन्स दिसत आहेत. एक इकडून इकडे चालले नाही, इकडून इकडे चालले. या ठिकाणी जो न्यूक्लियस आहे त्या पार्टला म्हणायचं सुप्रा
ऑप्टिक न्यूक्लियस. तर या ठिकाणचा जो न्यूक्लियस आहे त्याला म्हणायचं पॅरा व्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस. हा जो सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियस आहे त्या सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियस मधून अँटी डायरेटिक हार्मोन रिलीज होतो आणि तो पोहत पोहत या ठिकाणी पोहोचतो आणि इथून पुढे तो इकडे जातो. ओके. तर पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस मधून ऑक्सिटोसिन रिलीज होतो, तो त्या नर्व्स मधून इथपर्यंत जातो आणि इथे स्टोअर होतो. सो दोन्ही जे हार्मोन्स आहेत एडीएच अँड ऑक्सिटोसिन आर स्टोर्ड इन द पोस्टेरियर पिट्युटरी आणि तिथून ह्या व्हस्क्युलर नेटवर्क मधून ते रिलीज होतात. हे जे गिसमुडी इथे दिसतं 1, 2 आणि 3 हे आहेत कॅपिलरी नेटवर्क आहेत. कॅपिलरी नेटवर्क आहेत आणि त्याच्यामधून ते हार्मोन्स जे आहेत ते ब्लडमध्ये एंटर करतात. ओके. आता अँटेरियर पिट्युटरी बघू. अँटेरियर पिट्युटरी और आयडेनोहायपोफायसिस त्याचे सुद्धा 3 पार्ट पडतात. हा जो पार्ट आहे हा दिस इज नोन ॲज पार्स ट्युबरॅलिस. त्याच्यानंतर जो हा पार्स ट्युबरॅलिस सोडला इथला पार्स ट्युबरॅलिसच्या नंतर आहे पार्स डिस्टॅलिस आणि हा जो मधला पार्ट आहे दिस इज पार्स इंटरमेजिया. इंटरमेजिया म्हणजे काय? अँटेरियर आणि पोस्टेरियरच्या मधला पार्ट. या इंटरमिजिएट लोबचं विशेष असं फंक्शन नाही आहे. ओके. आता हा अँटेरियर पिट्युटरी कशी काम करते ते आपण बघू. ज्या वेळेस हायपोथॅलॅमस मधून काही हॉर्मोन्स रिलीज होतात जे की मी तुम्हाला सांगितले 10 हॉर्मोन्स होते त्यापैकी पहिले 2 जे होते एडीएच आणि ऑक्सिटोसिन ते डायरेक्टली जाऊन पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये स्टोअर होत आहेत. उरलेले जे हॉर्मोन्स आहेत ते कसे होते? रिलीजिंग हार्मोन, इनहिबिटिंग हार्मोन अशा प्रकारचे होते. सो दे आर द कंट्रोलिंग हार्मोन्स ऑन द अँटेरियर पिट्युटरी. सो त्या हार्मोन्स येतात या कॅपिलरी नेटवर्क मधून इकडे येतात. इथे परत एक कॅपिलरी नेटवर्क आहे ज्या ठिकाणी काहीतरी ट्रान्सपोर्टची सुविधा होते या कॅपिलरी नेटवर्क मधून या कॅपिलरी नेटवर्क मध्ये. त्याला म्हणायचं पोर्टल सिस्टीम. PORTAL पोर्टल ट्रान्सपोर्टची पोर्टल सिस्टीम. ह्या ट्रान्सपोर्टच्या पोर्टल सिस्टीम मधून ते हार्मोन्स हायपोथॅलॅमस मधून अँटेरियर पिट्युटरीमध्ये येतात आणि दॅट पोर्टल सिस्टीम इज नोन ॲज हायपोफायजियल पोर्टल सिस्टीम. ओके. तिथून ते हार्मोन्स इथे येतात. इथे या अँटेरियर पिट्युटरीला स्टिम्युलेट करतात, कंट्रोल करतात, इनहिबिट करतात आणि त्या हार्मोन्सचं त्याच्यानंतर रिलीज होतो. मग जे काही थायरॉइड हार्मोन असतील, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन हे सगळे हार्मोन्स जे आहेत ते इथून ब्लडमध्ये जातात आणि ब्लडमधून पूर्ण बॉडीमध्ये पसरून जातात. सो अशा प्रकारे अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड यांचं आपण स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. ओके. ठीक आहे. Adenohypophysis is a larger lobe than the neurohypophysis. ते डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहे. आता आपण बघूयात की व्हॉट आर द डिफरंट हॉर्मोन्स ऑफ द पिट्युटरी ग्लँड. ओके. आपण बघूयात की व्हॉट आर द हॉर्मोन्स ऑफ द पिट्युटरी ग्लँड. त्यापैकी पहिल्यांदा आपण बघूयात की द हॉर्मोन्स ऑफ द ॲडिनोहायपोफायसिस. तुम्हाला लक्षात आलंच असेल की अँटेरियर पिट्युटरी अँड पोस्टेरियर पिट्युटरी यांचा ओरिजिन डिफरंट आहे म्हणून त्यांचं फंक्शन सुद्धा डिफरंट आहे, म्हणून त्यांचे हॉर्मोन्स सुद्धा डिफरंट आहेत. सो ॲडिनोहायपोफायसिस मधला पहिला महत्त्वाचा जो हार्मोन आहे दॅट इज ग्रोथ हार्मोन. इट इज ऑल्सो नोन ॲज सोमॅटोट्रॉपिन. सोमॅटो म्हणजे बॉडी, ट्रॉपिन म्हणजे स्टिम्युलेट. त्याचं फंक्शन बेसिकली काय? इट स्टिम्युलेट्स द protein synthesis and cell division. Therefore, it stimulates the growth and development. हे कधीपर्यंत होतं? Until the puberty. जन्मापासून ते प्युबर्टी पर्यंत ग्रोथ हार्मोन हा आपल्या बॉडीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी कारणीभूत असतो. आफ्टर प्युबर्टी इट इज द फंक्शन ऑफ द सेक्स हार्मोन्स दॅट इज इस्ट्रोजन इन फिमेल्स अँड टेस्टोस्टेरॉन इन मेल्स. But till puberty, it is the growth hormone which leads to growth and development of the body. मग प्युबर्टीच्या नंतर हा हार्मोन सिक्रेशन बंद होतं का? नाही. कारण त्याचं दुसरं फंक्शन आहे
repair and replacement of cells and tissues which continues throughout the life. Okay, at the end of the life, in old age, growth hormone secretion is reduced. Therefore, repair and replacement is reduced at the end. Okay, त्यामुळे मग म्हातारपणामध्ये बोन्स वीक होतात, स्किनला सुरकुत्या पडतात, डोळ्यांची दृष्टी अंधुक होते, असे लिव्हर, हार्ट हे ऑर्गन्स कमजोर होतात, कारण त्यावेळेस ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन कमी झालेलं असतं. डेफिशियन्सी झाली ग्रोथ हार्मोनची तर काय होणार, त्या व्यक्तीची प्युबर्टीच्या आधीची डेव्हलपमेंट सुद्धा छोटी राहील आणि दॅट पर्सन विल बिकम ड्वार्फ किंवा बुटका. हाईट आणि वेट, ऑर्गन डेव्हलपमेंट सगळं कमी राहील. ह्याला म्हणायचं डॉर्फिझम किंवा पिच्युटरी डॉर्फिझम. जर एक्सेस झालं तर दोन प्रकार होऊ शकतात. जर प्युबर्टीच्या आधी म्हणजे चाइल्डहुडमध्ये जर ग्रोथ हार्मोन एक्सेस झालं तर बॉडीची सिमेट्रिकल डेव्हलपमेंट होणार. हात, पाय, डोकं, बॉडी ऑर्गन्स, बोन्स, मसल्स सगळ्यांची एक्सेस ग्रोथ होणार अँड दॅट विल बिकम जायजॅन्टिझम. बट जर हा आजार प्युबर्टीच्या नंतर आला, ज्यावेळेस हाईट फिक्स झालेली आहे, हाईट जी आहे ती प्युबर्टीच्या नंतर फिक्स होते, त्याच्यानंतर वाढत नाही, त्याच्यानंतर जर हा प्रॉब्लेम झाला तर ॲक्रोमेगॅली म्हणजे फक्त हात आणि पायांची लांबी वाढणार आणि रुंदी वाढणार. त्याला म्हणायचं ॲक्रो म्हणजे हँड्स अँड लेग्स. ॲक्रोमेगॅली म्हणजे मोठे. ओके, सो बिफोर प्युबर्टी, आफ्टर प्युबर्टी. पुढचा हार्मोन आहे TSH. एकदम सोपं नाव, TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा हार्मोन काय करेल, थायरॉइड ग्लॅन्डला स्टिम्युलेट करेल. कशासाठी, थायरॉक्झिन नावाचं हार्मोन असतं थायरॉइड ग्लॅन्डमध्ये, ते आपण बघणार आहोत नंतर. ते तयार करण्यासाठी ते थायरॉइड ग्लॅन्डला प्रमोट करेल. मग जर याची कमतरता झाली तर काय होईल, थायरॉइड ग्लॅन्डमध्ये थायरॉक्झिन हार्मोन प्रमाण कमी होईल, प्रोड्यूस कमी होईल. ओके, मग त्यावेळेस इथे ती ग्लॅन्ड काय होईल, थोडीशी सुजेल. त्याला आपण म्हणतो गॉयटर हा शब्द त्याच्यासाठी आहे. पुढचा हार्मोन आहे ACTH म्हणजेच ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. हा हार्मोन काय करेल, ॲड्रिनल ग्लॅन्डला स्टिम्युलेट करेल वेगवेगळे हार्मोन्स तयार करण्यासाठी. त्याच्यामध्ये अल्डोस्टेरॉन पासून, स्टेरॉइड हार्मोन्स पासून तर ॲड्रिनलिन आणि नॉरॲड्रिनलिन एवढे सगळे हार्मोन्स याच्यामुळे तयार होतात. बरं, प्रोलॅक्टिन चे आणखी दोन नाव आहेत, लॅक्टोट्रॉपिन अँड मॅमोट्रॉपिन. आता अशी दोन नावं काय दिली असतील त्याला. मॅमोट्रॉपिन म्हणजेच प्रोलॅक्टिनचं नाव आहे मॅमोट्रॉपिन. दिस लीड्स टू डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड्स ऑर ब्रेस्ट्स इन द फिमेल्स. अँड लॅक्टोट्रॉपिन असं त्याला काय म्हटलेलं आहे, कारण आफ्टर डिलिव्हरी ऑफ द बेबी दिस हार्मोन लीड्स टू सिक्रिशन ऑफ मिल्क फॉर द न्यूबॉर्न, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे लॅक्टोट्रॉपिन. सो एकाच हार्मोनचे हे दोन नावं आहेत डिपेंडिंग ऑन द फंक्शन. शेवटचं आहे गोनाडोट्रॉपिन्स. गोनाडोट्रॉपिन्स हे हार्मोन्स आहेत सेक्स हार्मोन्स ला स्टिम्युलेट करणारे हार्मोन्स. पहिला आहे FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. या हार्मोनविषयी या हार्मोन्सविषयी आपण नंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतो, ओव्हरीमधले फॉलिकल्स जे आहेत, ओव्हरियन फॉलिकल्स, त्यांना स्टिम्युलेट करतो. त्यामुळे ओव्हरीमध्ये ओव्हा तयार होतात आणि एका मेन्स्ट्रुअल सायकलच्या एका ओव्ह्युलेशनमध्ये एक ओव्हम फक्त रिलीज होतो आणि त्याची डेव्हलपमेंट जी आहे ती FSH मुळे झालेली असते. LH म्हणजे ल्युटेनायझिंग हार्मोन. हा हार्मोन जो आहे तो त्या ओव्हमचं ओव्ह्युलेशन होण्यासाठी कारणीभूत असतो. इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा हार्मोन जो आहे तो मेल्समध्ये टेस्टोस्टेरॉन तयार करण्यासाठी कामी येतो. हा त्या इंटरस्टिशियल सेल्स म्हणजे सेल्स ऑफ लेडीजला स्टिम्युलेट करतो. ते आपण स्ट्रक्चर फंक्शन जे आहे ते नंतर आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बघणार आहोत. ओके, आता बघा तुम्ही की हे अँटेरियर पिट्युटरीचे हार्मोन्स आहेत आणि या हार्मोन्सच्या आधी किंवा यांना स्टिम्युलेट करणारे, सप्रेस करणारे कोण आहेत, हायपोथॅलॅमसचे हार्मोन्स आहेत. तर बघा तुम्हाला आठवतंय का मागच्या चार्टमध्ये काय लिहिलं होतं आपण, ग्रोथ हार्मोन म्हणजे सोमॅटोट्रॉपिन, ह्याला स्टिम्युलेट करणारे आणि प्रिव्हेंट करणारे हायपोथॅलॅमसचे कोणते हार्मोन होते,
सोमॅटोट्रॉपिन अँड सोमॅटोस्टॅटिन असे दोन हॉर्मोन्स होते. सोमॅटोट्रॉपिन म्हणजे काय, याला तो प्रमोट करतो आणि सोमॅटोस्टॅटिन म्हणजे याला प्रिव्हेंट करतो. TSH थायरोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन होता तिकडे, इकडे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजे तो हॉर्मोन ह्याला स्टिम्युलेट करतो. ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन ह्याला स्टिम्युलेट करणारा कोण, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन हायपोथॅलेमसचा आहे, तो ह्याला स्टिम्युलेट करतो. प्रोलॅक्टिन इनिबिटिंग हॉर्मोन तिकडे होता, इनिबिट झाला नाही तर आजार राहणार, इनिबिट केलं की बंद होणार. आणि गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन असे तो हायपोथॅलेमस मधला होता, तो ह्याला स्टिम्युलेट करतो, हा पुढे जाऊन FSH LH देतो, तो दुसऱ्याला स्टिम्युलेट करतो. ओके, सो अशा प्रकारे आपण पहिले हॉर्मोन्स ऑफ द अँटेरियर पिट्युटरी और ॲडिनो हायपोफायसिस. आता आपण बघू हॉर्मोन्स ऑफ द पोस्टेरियर पिट्युटरी किंवा न्यूरो हायपोफायसिस. त्याचे फक्त दोन हॉर्मोन्स आहेत. कोणते दोन हॉर्मोन्स आहेत सांगा? न्यूरो हायपोफायसिस त्याचे दोन हॉर्मोन्स आहेत. पहिला आहे ADH, दुसरा आहे ऑक्सिटोसिन. ADH म्हणजेच अँटी डाययुरेटिक हॉर्मोन, ह्याचं दुसरं नाव आहे व्हॅसोप्रेसिन. ओके, आता अँटी डाययुरेटिक हार्मोन काय करतो ते आपल्याला किडनीमध्ये शिकायचं आहे, पण इथे शॉर्टमध्ये सांगतो. हा हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये किडनीमधून युरिनमधून जे वॉटर बाहेर पडतंय शरीराच्या बाहेर, त्याला तो प्रिव्हेंट करतो. कमीत कमी पाणी कसं बाहेर पडेल शरीरातून यासाठी हा हॉर्मोन काम करतो. तसेच या हॉर्मोनमुळे आपल्या शरीरातल्या ब्लड वेसल्स कॉन्ट्रॅक्ट केले जातात, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. सो दोन गोष्टी होतात, शरीरामध्ये पाणी साठवून ठेवणे आणि ब्लड वेसल्सला कॉन्ट्रॅक्ट करणे. या दोन गोष्टींमुळे हा हॉर्मोन आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी काम करतो. ओके, मग जर ह्या हॉर्मोनची जर कमतरता झाली तर काय होईल? कमतरता झाली तर काय होईल? युरिनमधून जास्तीत जास्त वॉटर शरीराच्या बाहेर निघून जाईल. ओके, त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामुळे एक आजार होईल. त्या आजाराचं नाव आहे डायबिटीस. डायबिटीस इन्सिपिडस. डायबिटीस इन्सिपिडस, साखरमय, साखरेचा आजार जो होतो डायबिटीस मेलिटस. दिस इज डायबिटीस इन्सिपिडस. याच्यामध्ये शरीरामधून जास्तीत जास्त पाणी बाहेर निघून जातं आणि त्यामुळे त्या व्यक्तीला सारखी सारखी तहान लागते. सारखं पाणी प्यायचं, सारखं सुसुलं जायचं. दॅट इज डायबिटीस इन्सिपिडस. ओके, तसंच सारखं पाणी निघून गेल्यामुळे आणि त्याचं काय होणार? ब्लड प्रेशर कमी होणार. सो हायपोटेन्शन. दुसरा आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन काय करतो? इट कॉन्ट्रॅक्ट्स द स्मूथ मसल्स ऑफ द युटेरस. So, during delivery, contraction of the uterus for delivery of the baby is because of the oxytocin. तसंच जे काही मिल्क सिक्रिशन प्रोलॅक्टिनमुळे झालेलं आहे, त्या मिल्कला ब्रेस्टच्या बाहेर ढकलण्याचं काम, इजेक्शन ऑफ द मिल्क इज बिकॉज ऑफ द ऑक्सिटोसिन. सो हे दोन कामं त्याचे आहेत. काय काय आहेत? कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस अँड इजेक्शन ऑफ द मिल्क. हे दोन कामं झाले ऑक्सिटोसिनची. ओके, सो अशा प्रकारे आपण पाहिले की हॉर्मोन्स ऑफ द अँटेरियर अँड पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड. आता जो मधला जो पार्ट होता पार्स इंटरमिजिया और इंटरमिजिएट लोब, त्याच्यातून एक छोटासा हार्मोन येतो, त्याचं नाव आहे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, MSH. हा काय करतो? आपल्या स्किनमधले मेलॅनिन असतं, स्किनमध्ये मेलॅनिन नावाचं पिगमेंट असतं, प्रोटीन पिगमेंट, विच लीड्स टू डार्कनिंग ऑफ द स्किन. तर हा पार्स इंटरमिजिया त्या मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोनला सिक्रेट करतो. तो जाऊन त्या मेलॅनोसाइट्सला मेलॅनिन प्रोडक्शन तयार करण्यासाठी स्टिम्युलेट करतो आणि त्यामुळे स्किनचा कलर जो आपला डार्क होतो तो या हॉर्मोनमुळे होतो. तर तो झाला MSH.
नंतर ती पिनियल ग्लँड आहे बघा, पिनियल ग्लँड तुम्हाला सांगितलं की इपिथॅलेमसला पिनियल ग्लँड असते, त्याच्यामधून हार्मोन येतो मेलॅटोनिन. मेलॅटोनिन इज ऑल्सो नोन एज स्लीप हार्मोन. स्लीप हार्मोन म्हणजे काय, तर तो इट मेंटेन्स द 24 आवर बायोलॉजिकल क्लॉक ऑल्सो नोन एज सर्कॅडियन रिदम. आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या बॉडीचं एक क्लॉक चालू असतं. म्हणजे कसं की जर तुम्ही असा विचार करा की रात्री तुम्ही 11ला झोपता रोज आणि सकाळी 6ला उठता, तर आपल्या बॉडीचं एक क्लॉक तयार झालेलं असतं. आपल्या बॉडीची एक सवय झालेली असते बॉडीला, ब्रेनला, की इतक्या वाजेपासून इतक्या वाजेपर्यंत आपल्याला आराम भेटणार आहे. जर तुमचं एखाद्या दिवशी जागरण झालं, 11च्या ऐवजी तुम्ही 3 वाजता झोपले, तर सकाळी उठायला लेट होणार, किंवा तेच वेळेला उठलं तर दिवसभर मेंदू कसा राहील, थकलेला राहील. दुपारी तुम्हाला झोपायची सवय नाही, पण एखाद्या दिवशी तुम्हाला खूप झोप आली, दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 4 तास झोपले, रात्री परत झोप येईल का, नाही येणार. सो हा जो हार्मोन आहे मेलॅटोनिन, हा आपल्या बॉडीचं क्लॉक, इंटरनल क्लॉक ऑफ द बॉडी, हा तो सेट करत असतो. आणि हे विशिष्ट आपल्या बॉडीला एक सवय तो लावून देतो. इतक्या वाजता भूक लागणार, इतक्या वाजता झोप लागणार, इतक्या वाजता डोळे दुखायला लागणार किंवा थकवा येणार, हे मेलॅटोनिन आपल्या बॉडीमध्ये ठरवतो. देअरफॉर इट इज नोन एज स्लीप हार्मोन अँड इट मेंटेन्स द स्लीप वेक सायकल ऑफ द बॉडी ऑर बायोलॉजिकल रिदम. थायमस ग्लँड आहे आपल्या चेस्टमध्ये, थोरॅक्सच्या आतमध्ये, हार्टच्या समोर छोटीशी ग्लँड असते. इट इज प्रॉमिनंट ॲट बर्थ, पण काही दिवसानंतर ती ग्लँड हळूहळू छोटी छोटी होत जाते आणि ओल्ड एजमध्ये ती साधारणतः ग्लँड दिसेनाशी होते. देअरफॉर इट इज ऑल्सो नोन एज टेम्पररी ग्लँड. MCQ, थायमस ग्लँड इज अ टेम्पररी ग्लँड. या ग्लँडचं फंक्शन काय आहे, त्याच्यातून एक हार्मोन निघतो थायमोसिन. थायमस ग्लँड थायमोसिन हा हार्मोन काय करतो, इट प्रमोट्स द मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स. हे टी लिम्फोसाइट काय प्रकार आहे हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. Therefore, it also promotes the production of antibodies, which is known as humoral immunity. अशा प्रकारे ते आपल्या इम्युनिटीला स्ट्रॉंग करण्याचं काम करते. दॅट इज द थायमस ग्लँड.